तुमच्या पेशंटला हँडओव्हर करण्याची सुरुवात केलेली आहे आम्ही. काय? हां, फक्त तुम्हाला इन्फॉर्म करायला फोन केला. 2 माणसं आली होती, सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करून घेतल्या. आता पेशंटला त्यांच्या सुपूर्द करतो. डोकं बिकं फिरलंय काय? मूर्ख आहेस? कुठली 2 माणसं? मी पाठवलंच नाहीये कोणी, आता पाठवणार आहे. अरे पण मग ते 2 माणसं, ते 2 सिक्युरिटीज. अरे हा कुठे? हॅलो हॅलो, काय झालं? अहो तो माणूस माझ्या बाजूला उभा होता, आता तो दिसत नाहीये. मला काहीच कळेना असं झालंय. कसं कळणार? अक्कल असेल तर कळेल ना. मलाच काहीतरी केलं पाहिजे. सिक्युरिटी! परमेश्वरा, हे काय झालं? ह्याचा अर्थ ती श्रावणी पोचली आहे तिथे आणि तिच्याबरोबर तो शुभ्याही असणार. मी तुमची मुलगी आहे का? हो, गप्प का? बोला ना. गेली 23 वर्ष माझ्या आईच्या प्रेमासाठी तरसते मी. प्लीज प्लीज मला सांगा, माझी आई कशी होती हो? कशी दिसायची? आणि काय झालं होतं तिला? ती कशाने गेली? प्लीज मला उत्तर द्या. बघावं तेव्हा त्या फोन मध्ये काय करत असतोस रे? मग काय झालं? फोन का फेकलास माझा? माझ्या गप्प बसण्याचा पण प्रॉब्लेम आहे का तुला? हो, कारण ही गप्प बसण्याची वेळ नाहीये मॅडी. काय झालं मला नीट सांगशील का तू? मी प्रश्न विचारू नकोस मला. मी सांगते तेवढं कर. आपली 2 माणसं घेऊन निर्मला देवी मेंटल हॉस्पिटलमध्ये जा. का? तिथं काय? तिथेच आपलं महत्वाचं प्यादं ठेवलंय मी. म्हणजे काय? तू त्या शिरीष घाणेकरला मेंटल हॉस्पिटल तिथं ठेवलंस? आवाज खाली भिंतीलाही कान असतात मॅडी. मॉम, तू हे सगळं मला आधी का नाही सांगितलंस? गप्प बस रे तू. मला प्रश्न नको विचारू. सांगितलंय तेवढं कर. आत्ताच्या आत्ता आपली माणसं घेऊन निर्मला देवी मेंटल हॉस्पिटलमध्ये जा. श्रावणी तिथे पोहोचली आहे. शिरीष घाणेकर जर तिच्या हाती लागला ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. अरे तो मेला तरी चालेल, पण तिच्या हाती लागता कामा नये तो. रिलॅक्स म्हणे. मॅडम, हाय अलर्ट आहे. पेशंटला हलवायला पाहिजे. तुम्ही पेपर घेऊन या पटकन. हो हो हो. चला लवकर. हे थांब. हे बघा, माझ्याकडनं खूप खूप कमी वेळ आहे. हा, प्लीज मला उत्तर द्या. सांगा ना मला. बाहेर आला? सांगा ना, माझी आई कशी होती ते तरी सांगा मला. बोला ना. तुम्ही जात ना शिरीष घाणेकर? शुभी, हे बरं मला ती सांग, बाहेर काय आग लागली आहे? मीच लावलेला, फायराला मुद्दाम लावलाय. शुभू, हे शिरीष घाणेकर आहेत. काय? शिरीष घाणेकर? आत्यासाहेब यांच्यासाठी येत होत्या तर. म्हणून आता आपल्याला ह्यांना इकडनं बाहेर काढावंच लागेल. चालते, निघायला पाहिजे लवकर. आत्यासाहेबांची माणसं येत असतील इथं. त्यासनी कळाले आपण इथे शिरलोय ते. पण त्यांना कसं कळलं? डॉक्टरने आत्यासाहेबांनी फोन केलेला. बरं चला पटकन, येळ नाही आपल्याकडे. पण ह्यांना कसं न्यायचं इथं?
शुभू काय करायचं आता? मॅडम एक गोष्ट करू शकतोय. कुठं पळतोस? अडकलायस तू? आमच्याशी मस्ती करतोस? तुला काय वाटलं शिरीष घाणेकरला घेऊन तू निघून जाऊ शकशील? आम्ही असताना ते शक्य नाही. हा कोण? शुभू तू ग्रेट आहेस. काय मस्त प्लॅन बनवलास तू. सर नाही मी ह्यांना घेऊन अशी पळत नाही राहू शकत. गाडी नक्की मला पकडेल आणि जरी शिरीष घाणेकर त्याच्या हाती लागले तर काय माहित त्यांचं काय करेल. कदाचित त्यांचा जीवही घेईल. नाही हे असं नाही होऊ देऊ शकत. नाही तर काय करू. हे बघा आपल्या मागे अलकनंदा मॅडमची माणसं लागली आणि जर आपल्याला पकडलं ना तर नक्की मोठा प्रॉब्लेम होईल. म्हणून मी तुम्हाला इथे थोडा वेळ एकट्याला सोडून जाते. तोंडातून एक शब्दही काढू नका. मी येईन तुम्हाला घ्यायला नक्की. विश्वास ठेवा माझ्यावर.